नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी माझ्या गार्डनमध्ये सुंदर अशी चूल मांडली आहे आणि त्यावर वांग्याचं भरीत बनवायला घेतलेलं आहे। तर खानदेशमध्ये असं चुलीवर वांगे भाजूनच भरीत केलं जायचं। असे वांगे भाजायला ठेवलेत। आता छान असे वांगे भाजून घेऊया। अशी जाळी ठेवली, तुम्ही जाळी अशी गॅसवरही ठेवून वांग्याचं भरीत करू शकतात। वांगे भाजून घेऊया आणि छान असं आता कांदे कापलेत, मिरच्याही चुलीवर भाजून घेऊया, कोथिंबीर, कांद्याची पात गार्डनमधून आणलेली आहे आणि शेंगदाणे, लसूण, तेल सर्व साहित्य आणलेलं आहे। आपण सर्व साहित्य तयार करून घेऊया। वांगे भाजून मस्त असे बाडगीमध्ये कुटूया आणि मग भरीतला फोडणी देऊया। आता वांगे भाजून झालेले आहेत आपले छान असे, त्यांना थंड होऊ देऊ आणि मग सालं काढू। आता आपण 4 वांगे आहेत तर मी 5 मिरच्या घेतलेल्या आहे असा अंदाज आहे, कारण ते खूप जास्त तिखट करायचे नाही, कारण खूप जास्त तिखट खायचं असेल तर मग अजून 2 मिरच्या वाढवायच्या। आता ह्या मिरच्या देखील आपण अशाच आचवर भाजून घेऊया आणि वांग्याची सालं काढून घेऊया। मिरच्या भाजून झाल्या आहेत, त्यात लसूण टाकलाय आणि मस्त आपण बाडगीमध्ये असं कुटून त्याचा ठेचा करायचा आहे। ठेचा करून झाल्यानंतर हा आपण काढून घ्यायचा आहे लसूण आणि मिरच्या, आणि त्याच बाडगीमध्ये आपल्याला हे जे वांगे सोलले जात आहेत ते वांगे आपल्याला त्यामध्ये कुटायचे आहेत। ठेचा कुटून झालाय मस्त। आता बाडगीमध्ये आपण वांगे ठेचून घ्यायचे आहेत आणि त्याची चव खूप सुंदर लागते, कारण लाकडाची बाडगी असते ती। आता कुटून झाल्यावर आपण फोडणी देऊया। चुलीवर कढई ठेवली आहे, आता आपण त्यात तेल घालूया। भरीतला जरा तेल, आता तेल गरम झालं का त्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया। मग टाकूया त्यात कांदा आणि शेंगदाणे आणि कांदा मस्त फ्राय होऊ देऊया। चुलीवरच्या जेवणाची चव खूप सुंदर लागते। कांदा मस्त फ्राय झालेला आहे, त्यात आता मिरचीचा जो ठेचा केला आहे तो घालायचा आहे आणि ते सगळी मिरचीचा ठेचा त्यात मिक्स करायचा आहे। मस्त असं कांदा आणि ते फ्राय झालं आहे, त्यात आता आपण बाडगीमध्ये जे भरीत वांगे आपण जे ठेचून घेतले ते आपल्याला घालायचे। थोडं थोडं टाक, थोडं थोडं टाक, त्या साईडने टाक म्हणजे चटका लागणार। आता यात चवीपुरता मीठ, मिठाशिवाय कुठल्याच गोष्टीला चव येत नाही। आता त्यात आपण कांद्याची पात घालायची आहे। जी कांद्याची पात आपण कापलेली होती, मस्त अशी ताजी ताजी गार्डनमधून कापली कोथिंबीर, आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्स करायचं आहे। आणि भरीतला आपण खूप जास्त हलवायचं नाही आहे एकसारखं, त्यामुळे त्याची चव। आता ते सगळं मिक्स करूया हळूहळू। मस्त असं भरीत तयार आहे, छान असं तेल सुटलं आहे आणि आता आपण ते काढून ठेवूया। खमंग असं वांग्याचं भरीत चुलीवरचं खानदेशी पद्धतीचं अगदी सोप्या पद्धतीचं तयार आहे। एकदा नक्की करून पहा। चुलीवर नाही जमलं तर गॅसवर जाळी ठेवून भाजा आणि ते वांग्याचं भरीत असं सोप्या पद्धतीमध्ये करून पहा। एकदा नक्की करा वांग्याचं भरीत।